मेकअप काढल्यावर एकदम अशी हे वाटते ना मी. गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी एवढे दिवस मला ना लाज वाटते अशी कॅमेरा हे करायला पण, कारण मी सांगते की मी येईल रेग्युलर राहील पण मी राहत नाही रेग्युलर. काय माहिती काय होतं, नाही असं होत की कर ना रेग्युलर राहील मी, पण अचानक असं सुचतं की करावं ब्लॉगिंग, परत असं सुचतं की नाही करावं ब्लॉग स्टार्टिंग. का म्हणून चिडतो मी, काहीतरी व्यक्त करते ना, मी नव्हती करत कारण मला असंच कंटाळा येत होता. सो आज मी स्टार्ट करते आणि मी आता परत कधीच नाही बोलणार की मी रेग्युलर राहील. मी करेल ब्लॉग, पण मी असं नाही बोलणार की मी आता करेल उद्या करेल. मी करेल असं बोलणार नाही की रेग्युलर करेल. गॉट इट? येस. सो आता मी संध्याकाळी ब्लॉग चालू केला आहे आणि आता जर मी संध्याकाळी, कारण मी सकाळी ब्लॉग काहीच चालू केला नाही, मी तेच कामातच होती, काय ना काय काम होतं, त्यामुळे आता चालू करते. आणि आज मी चॅलेंज घेतलं की पावभाजी करून दाखवणार, कारण श्रावण चालू झाल्यापासून कंटाळा आलाय. तर डाळ भात, आमटी भात, हा तो दुसरं काय ना काय वेगळं खाऊन कंटाळा, म्हणजे जरा हटके करायचं होतं, म्हणून पावभाजी मी डिसाईड केली. आणि चॅलेंज पण घेतलं की मी करू शकते पावभाजी. खायचं आहे ना तुला, मग शांत बस, असं करू नको, दिसतंय सगळं असं आला मोठा. सो आता आम्ही भाजी घ्यायला जातो. भाजी पण मला बघावी लागेल काय काय लागतं, मला हे पण नाही माहिती नक्की काय लागतं. आणि पावभाजी बनवायला चालली आहे. नजर ना लग जाए. हो गरम होता. नशीब तोंडाकडे नाही घेतला. आणि बनवून दाखवली तर बघा, मला चॅलेंज नाही द्यायचं. हा बघ तू अशी भाजी अशी पावभाजी बनवेल ना, पुढे कधीच पावभाजी खाणार नाहीस तू, हेट करशील पावभाजीला पण. बघा आता ह्याने चॅलेंज दिलंय काय, अशी बनवेल तू कधीच नाही खाणार. तू बोलशील दीदी तूच बनव, दीदी तू बाहेरून आणायचीच नाही कधी, दीदी फक्त तूच बनव पावभाजी. नाही 3 जणच आहे आपण, 10 जण थोडी आहे. असं बोलतो असं काय पार्टी देतोय. हा चालेल. मी हे पावभाजी करताना पण दाखवेल की मी कशी करते पावभाजी. म्हणजे जसं मी बेसिक सगळं आणलं, फ्लावर, त्याच्यानंतर वाटाणा, मग बटाटा, काय शिमला मिरची, लिंबू, ते नाही टॅमॅटो, हे आता सगळं साफ करून वगैरे, त्याच्यानंतर मग त्याला बॉईल करून घेते. सो लेट्स. कांदा चिरलेल्याचा एक फायदा झाला की रडू पण आला आणि ग्लो पण आला फेसवर. वेदांत एवढा रडलाय ना, डेंजर यार. काय त्याचे डोळे लाल. अरे हो खाली डोळे लाल झालेले. दाखव तोंड दाखव. दाखव ना डोळे दाखव, असे उघड. डोळ्यात बोट गेला. सो आता कुकरला लावलंय. त्याची काय भाजी होती, बटाटा, मटार, अजून शिमला मिरची, फ्लावर, हे सगळं मी कुकरला लावलंय. असंच बोलते जसं काय ते असतं ना स्कूलमध्ये, सब्जीची नावं, व्हेजिटेबल्सची नावं सांगा, तसं बोलते. बटाटा, फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची. शिमला मिरचीचा वास
होतं यार. आता हे स्मॅश करून घेतले बटाटे. बटाटे फ्लावर आणि सांगितले मी भाजी रे, किती वेळा सांगतो. मला काय माहिती. स्मॅश केले. अरे पडेल त्यात फोन. कसा पडेल? वाफ लागते वाफ. अरे बापरे. अजून जोरात. ते नाही होते त्याच्याने माहिती जड पडते थंड. काय झाली पावभाजी फायनली, कशी तरी झाली आहे बाबा. मी टेन्शन मध्ये होती की ती लाल पण नाही झाली, म्हणजे रेड कलर नाही आला असा. तरी टाकली लाल चिली पावडर. लाल चिली पावडर. बरोबर बोलली. दाखव. ही झाली पावभाजी. एक नंबर झाली आहे. मी जिंकली चॅलेंज. ये मी जिंकली चॅलेंज. एवढ्या मेहनतीने उचकीला गेला आता. पटापट खाल्लं. चप्पल खरीद के दे रहे. यो हा चष्मा ना म्हणजे तो पिक्चर होता ना आंधळून तसा वाटतोय, आणि हे आंधळ्यावर. अरे नाही रे, बाजूची फ्रेम बघ कशी आहे बघ. अरे हा पण डार्क पण ते लाव चष्मा तसाच वाटतो. चष्मा त्याला आणि काठी घ्या हातात. आता काठी घ्या हातात जा. आणि हा चष्मा बघ कसा आहे शेप, आणि त्या लोकांना पूर्ण असं गोल असतो. गोल नाही, एकदमच असा ओव्हल टाईप असाच असतो, पण साईडने हे असतो. पण हा जरा ब्लॅक भरपूर आहे म्हणतो. ब्लॅक आहे, स्टाईल आहे, फॅशन आहे. तू चष्मे घालत नाही, तुला माहित नाही. कशा लोक बोलते माहित नाही. इकडे बघ. ए टेबल वाले, ह्या मुलांनी परत टेबल तोडलाय. व्हाईट वाला पण आधी तोडलेला, आणि आता हा वाला पण. माझी चुकी नाहीये. हे बघ, मी एक सेकंड, मी असा उठलो आणि पायाचा फक्त फोर्स थोडासा लागला तर तुटला. माझी काय चुकी आहे? तुझीच चुकी आहे. तू टेबल कमजोर आहे. टेबल नाही, तूच भारी झालायस. अरे म्हणजे वयाच्या नुसार भारी तर हे खोल नाही. कसं खोल? ते खोलता पण येत नाही. खोल ना. बेरोजगार आदमी. खोल ना पटकन खोल ना त्याला हे करून. अरे ते काय सलाईन थोडी आहे. टॅप मार. तर आजच्या पुरता एवढाच ब्लॉग. आणि हा खरं तर ब्लॉग 2-3 दिवसाचे क्लिप्स होते, त्याला मी ऍड करून. तोंड का असं येते? त्याला मी ऍड करून हा ब्लॉग तयार केला, आणि कसा असेल काय माहिती नाही. सो बघा, आवडेल, नक्कीच आवडेल. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ, आणि बाय बाय.